तर नमस्कार, मी अश्विनी. आपण मणिरेकी ग्रँडमास्टर या क्लासमध्ये, या वर्गामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण इथे आलो आहोत हे खूप एका महत्वाच्या विषयाला घेऊन आपण इथे आलो आहोत. हा महत्वाचा विषय असा आहे की तो फक्त आपल्या पैशा संदर्भात आपण बोलणार आहोत. मणिरेकी ही आपल्याला फक्त पैशा संदर्भातच ज्ञान देते. फक्त पैशाबद्दल जो काही गायडन्स असेल, ज्या काही अडचणी असतील, ते मणिरेकी आपल्या आयुष्यातून काढून टाकते. व आज तुम्ही मणिरेकी ह्या ग्रँडमास्टरच्या कोर्सला ज्या वेळेला तुम्ही जोडले गेले आहात, याचा अर्थच असा आहे की युनिव्हर्सच्या मनामध्ये असं आहे की तुमच्या आयुष्यातले जे काही अडचणी असतील त्या पूर्णपणे निघून गेल्या पाहिजे. ही इच्छा युनिव्हर्सची स्वतःची आहे आणि म्हणून तुम्ही जोडल्या गेलेले आहात की तुम्हाला मनातून इच्छा आहे की मला हे शिकायचंय, मला ग्रँड मास्टर करायचंय, मला एक टीचर म्हणून दुसऱ्याच्या आयुष्यातल्या अडचणी दूर करून त्यांना शिकवायचंय. बरोबर आहे? ही तुमची इच्छा आहे. मग आपण ज्या वेळेला ह्या मणिरेखी ग्रँड मास्टर मध्ये येतो तर तुम्हाला काय करायचंय तर हे आपण बघू. एक आहे की तुम्ही ज्या वेळेला ह्या कोर्सला जोडले गेले आहात तर पहिला विषय येतो की तुम्ही पहिल्यांदा तुमच्या आयुष्यातल्या अडचणी ह्या दूर केल्या पाहिजे. कारण तुम्ही ज्या वेळेला दुसऱ्याला शिकवण्यासाठी उभे राहणार त्यावेळेला तुमच्याकडं काही अनुभवाचा साठा हवाय की जो तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना देऊ शकाल. जो तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना सांगू शकाल की तुम्ही असं नाही असं केलात तर तुम्हाला योग्य मार्ग मिळेल, हे तुम्ही कॉन्फिडेंटली सांगू शकाल. म्हणून तुम्हाला काय करायला पाहिजे, ह्याच्यामध्ये उतरलं पाहिजे, तुम्हाला माहिती व्हायला पाहिजे. तुम्ही ज्यावेळेला दुसऱ्याला हिलिंग कराल त्यावेळेला तुम्ही स्वतःचं हिलिंग केलेलं असल्यामुळे तुम्हाला तितका कॉन्फिडन्स असतो की मी ह्या पुढच्या व्यक्तीला जर हा मार्ग दाखवला तर ह्या पुढच्या व्यक्तीच्या आयुष्यातल्या ह्या अडचणी दूर होतील. मग आता आपण पहिल्यांदा बघणार आहोत की तुम्ही हा जो कोर्स करत आहात, ह्या कोर्समुळं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल घडवता येतील. तर तुम्हाला स्क्रीन दिसत असेल, दिसली नाही तर मला सांगा. तर तुम्ही ज्या वेळेला मणिरेकी शिकताय त्यावेळेला तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये हे बदल घडवू शकता. तुम्ही काय काय करू शकता मणिरेकी शिकून? तर तुम्ही आर्थिक उपचार प्रशिक्षक होऊ शकता, म्हणजे फायनान्शियल हीलिंग कोच होऊ शकता तुम्ही. तुम्ही ऍज अ कोच काम करणार आहे. मग भले तुम्ही आता स्वतःच्या आयुष्यातल्या अडचणी दूर कराल, पण इन फ्युचर तुमच्या मनात जर का इच्छा निर्माण झाली की अरे मला व्हायचंय, मला करायचंय, मी आता स्वतःच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर केल्या, आता माझ्याकडे खूप सारा प्रचूर मात्रामध्ये धन आहे, मला आवश्यक असून मी माझ्या गरजा पूर्ण करून मी दुसऱ्याला दान देऊ शकते इथपर्यंत धन मला ह्या युनिव्हर्सनं दिलेलं आहे आणि आता मला दुसऱ्याला शिकवायचंय. हेच मला दुसऱ्याला शिकवायचंय, त्यावेळेला तुम्हाला हे उपयोगाला येणार आहे. तुम्ही मॅनिफेस्टेशन गाईड म्हणजे प्रगटीकरण मार्गदर्शक म्हणजे काय? मॅनिफेस्टेशन गाईड म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला हवी आहे तर ती तुम्ही कशी मिळवायची हे तुम्ही दुसऱ्याला शिकवू शकता आणि ह्या कोर्समध्ये तुम्हाला ते सांगितलं जातं की ती गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे. आणि तुम्हाला दुसऱ्याला मग त्यासाठी अफर्मेशन्स द्यायचे आहेत, दुसऱ्याला मेडिटेशन शिकवायचंय, हे सगळं तुम्ही ह्यामध्ये करू शकता. व्यवसाय आणि उद्योजक रेकी म्हणजेच काय? बिझनेस अँड इंटरप्रेट्रियल रेकी म्हणजेच बिझनेसमध्ये, म्हणजे फायनान्शियल दृष्टिकोनातून बिझनेसमध्ये जे काही आपल्याला चढ उतार चालू असतात ते होऊ नयेत म्हणून आपण ज्यावेळेला रेकीचा उपयोग करतो, तिथं मणिरेकीचा वापर करतो, त्याचे सिम्बल्स वापरतो, त्याची चिन्ह वापरतो, त्यावेळेला हे जे आहे तर तुम्ही काम करू शकता. एखादा कुणाला तरी बिझनेस असेल कुणाचा तरी, तर ती व्यक्ती तुमच्याकडे येऊ शकते की मला हे एवढं एवढं हिलिंग करून द्या म्हणून. तर तुम्ही त्याचा बिझनेस उभा करून देऊ शकता. त्याने एखादा प्रोजेक्ट उभा करणार आहे तर मग त्यासाठी त्यानं त्या सिम्बल्सचा कसा उपयोग करायला पाहिजे, त्याला ते सिम्बल कुठे कुठे टाकले पाहिजे, मग ते रेकी आणि मणिरेकी एकत्र करून ते सिम्बल्सचं कसा यूज केला पाहिजे, हे तुम्ही कुणालाही मार्गदर्शन करू शकता. कुणाच्याही व्यवसायाला तुम्ही रेकी करून देऊ शकता, मणिरेकी त्यावर यूज करू शकता.
हे हे पण तुम्ही हा ऍज अ व्यवसाय म्हणून करू शकता. तुम्ही मणिरेखी शक्तिपात स्पेशालिस्ट होऊ शकता, म्हणजे तुम्ही अट्युनमेंट स्पेशालिस्ट म्हणून काम करू शकता. अट्युनमेंट म्हणजे आपण दुसऱ्याला फक्त काय करायच्या, त्या चिन्हांसोबत अट्यून करून द्यायचं, शक्तिपात द्यायचा. ही ताकद तुमच्याकडे ह्या कोर्स नंतर येते. तुम्ही दुसऱ्याला मेडिटेशन देऊ शकता, दुसऱ्याचं वन टू वन सेशन म्हणजे ऑनलाईन वन टू वन सेशन तुम्ही घेऊ शकता कुणाचेही. आणि ते ऑनलाईन जे सेशन घ्याल ना, मग तुम्ही वन टू वन घेतल्यामुळे तुम्ही हवी तेवढी फी आकारू शकता. फी आकारण्याबाबत तुम्हाला कोणतंही बंधन नाहीये. तुम्ही एका तासासाठी तुम्ही 2,000, कोणी 1,000, म्हणजे तुमचं जसं तुम्ही त्याला त्या व्यक्तीला देणार आहे, किंवा ती व्यक्ती व्यवसायातली असेल तर मग तिला त्यासाठी गायडन्स तुम्ही ज्याप्रमाणे देणार आहे त्याप्रमाणे तुम्ही फीस घेऊ शकता. हे तुम्ही आणि त्यात आणि तुमची अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही बुक करून मग तुम्ही जर का एखाद्याला पर्सनल सेशन देत असाल, मग त्याचा पण इफेक्ट वेगळा असतो. तर तुम्ही त्याच्यातून भरपूर सारं अर्निंग करू शकता. आणि अबंडन्स मेंटर म्हणून तुम्ही काम करू शकता. अबंडन्स मेंटर म्हणजे बऱ्याच जण लोकांना स्वतःच्या आयुष्यामध्ये समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी, समृद्धी आणण्यासाठी मार्गदर्शन हवं असतं. आणि हे मार्गदर्शन तुम्ही करू शकता. तुम्ही त्यांचे मेंटॉर म्हणून काम करू शकता. म्हणजे एखाद्या व्यक्तीला व्यवसाय सुरू करायचा आहे, मग व्यवसाय सुरू करायचा आहे तर तो व्यवसाय सुरू होण्यापासून त्याचा व्यवसाय पूर्णपणे मार्गाला लागूपर्यंत तुम्ही त्याच्या पाठीशी उभे राहून त्याला गायडन्स करू शकता. तुम्ही त्याला सांगू शकता, हा आता तू हे काम करणार आहे तर मग इथे याप्रमाणे सिम्बॉल्स वापर, किंवा तुम्ही आता हा हा फॉर्म सबमिट करायला जाणार आहे तर तुम्ही त्याप्रमाणे रेकी करून त्याला त्याचं काम पूर्ण झालंय ह्यासाठी तुम्ही घरात बसून रेकी करू शकता आणि त्याचा व्यवसाय मार्गाला लावू शकता. किंवा त्याला गाईड करू शकता की तू आता असं नाही असं कर. तर तुम्ही मला एखादा प्रश्न विचारता आणि मी तुम्हाला सांगते की हा तुम्ही आता तुमचा मुलगा एक्झामला चाललाय, किंवा तुमचा मुलगा ह्याला काय इंटरव्ह्यूला चाललाय, आणि त्यानं त्याचा जो बायोडाटा बनवलेला आहे त्याच्यावर तुम्ही सिम्बॉल टाका. तुम्ही त्याचा पेन जो तो सही करणार आहे त्याच्यावर सिम्बॉल वापरू शकता. तुम्ही त्याच्या पाण्याला रेकी देऊ शकता. तो जो पाणी सकाळी जाताना तुम्ही ग्लास भरून देणार आहे त्याला तुम्ही रेकी द्या. म्हणजे हे आहे, हे मी तुम्हाला गाईड करते ना, म्हणजे मी तुम्हाला ऍज अ मेंटर म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही काय करा. तसं तुम्ही दुसऱ्याला गाईड करू शकता, दुसऱ्याला मार्गदर्शन करू शकता. ही कामं तुम्ही हा पूर्ण कोर्स केल्यावर करू शकता. आणि माझी इच्छा अशीच आहे की तुम्ही ज्या वेळेला हा कोर्स पूर्ण कराल त्यावेळेला खूप मोठं काही नाही करू काही करू नका लगेच, पण तुम्ही छोटी छोटी कामं करू शकता. म्हणजे जसं एखादी व्यक्ती तुमच्याकडे आली आणि तुम्हाला म्हणाली की नाही मला मॅडम हा हा प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही मला जरा मदत करता का, तर तुम्ही ते छोटंसं काम घेऊ शकता घरात बसून. तुम्ही त्याचे काय असेल ते 1,000, 1,500, 500, काय तुम्हाला जसे कम्फर्टेबल वाटेल त्याप्रमाणे तुम्ही त्यांची फी घेऊ शकता. तर ही छोटी छोटी कामं तुम्ही करू शकता. कुणाला अफर्मेशन द्यायचे, कुणीतरी आलं तुमच्याकडे आणि म्हटलं की नाही नाही मला ना काही माझी कामच होत नाहीयेत, तर मग तुम्ही तिला गाईड करू शकता. तू एक वही घाल, त्याच्यामध्ये हे अफर्मेशन ही इतक्या वेळा लिही की तुझी एवढी एवढी कामं होतील. आणि त्यासाठी पण तुम्ही फी घेऊ शकता. ही छोटी छोटी कामं तुम्ही हा कोर्स संपल्यानंतर तुम्ही सुरू करा. भले मोठ्या प्रमाणावर नाही, पण आपण बेबी स्टेप टाकायला सुरू करायचं की जेणेकरून वर्षभरामध्ये आपल्याला खूप सारे अनुभव आपल्याकडे एकत्र येतात. आणि त्या खूप साऱ्या अनुभवामधून तुम्ही दुसऱ्यांना पुढच्या वर्षी, या वर्षी तुम्हाला कमी इन्कम मिळालं असेल, पण पुढच्या वर्षी तुम्ही कॉन्फिडन्स आल्यामुळं तुम्ही त्याच्यापेक्षाही चांगलं काम करू शकता. आणि मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप कसा करायचा, व्हॉट्सअप कम्युनिटी बऱ्याच जणांना माहिती आहे ग्रुपमध्ये, पण तुम्हाला मी गाईड करणार आहे की कम्युनिटी ग्रुप बनवायचा. कम्युनिटी ग्रुप बनवून तुम्ही बरंच काय काय करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही जे काम केलं त्याचं रेकॉर्ड टाकू शकता. तुम्ही ऍज अ हिलर म्हणून तुम्ही टाकू शकता की हिलिंग करून मिळेल पैशाच्या समस्यांवर, अडचणींवर. तर हे तुम्ही सगळं करू शकता. हा आहे तुम्ही ग्रँड मास्टर होण्याचा फायदा. प्लस तुम्हाला ह्या कोर्समध्ये तुम्हाला सर्टिफिकेट देण्यात येईल. तिन्ही लेवलच्या नोट्स तुम्हाला मिळतील. त्या नोट्स तुम्ही वापरू शकता. हे जे आहे ना, हे सगळं मनापासून करा. शेवटपर्यंत कॉन्फिडन्स सोडायचा नाही, एवढंच लक्षात ठेवायचं. आपण ज्या वेळेला हे कोर्सेस करतो त्यावेळेला आपण काय करतो, 4 दिवस याचा अभ्यास करतो आणि नंतर आपण 5-6 दिवसानंतर थोडे थोडे जसे जसे दिवस जातील तसं आपण विसरून जातो ह्या गोष्टी, की नाही नाही आपल्याला हे करायचंय. आपण काय म्हणतो, अरे नाही काहीच होत नाही. असं करायचं नाहीये. होतं. विश्वास ठेवा, तुम्ही सक्सेसच्या खूप जवळ जाल. फक्त विश्वासानं करा.
असं म्हणू नका मी 4 दिवस केलं आणि आता मला काही यश आलं नाही. अरे युनिव्हर्स प्रयत्न करतय की ते तुमच्या तुमच्या अडचणी हळूहळू सगळ्या बाजूला आणून तुमच्या डोळ्यासमोर ते तुमच्या अडचणी आणेल आणि मग त्या अडचणींवर तुम्ही ज्या वेळेला उपाय करायला सुरू कराल त्यावेळेला त्या अडचणी हळूहळू हळूहळू लांब निघून जातील आणि काय होईल त्या त्या कायमच्या निघून जातील तुमच्या आयुष्यात आणि मग तुम्ही तुमचा मार्ग पूर्णपणे ओपन होईल आणि तुम्ही काम करू शकाल. फक्त विश्वास हवा. तुम्ही विश्वासानं केलं पाहिजे. आता आपण बघूया की पहिल्यांदा बघायचं की ग्रँड मास्टर मध्ये क्लिअरिंग कशासाठी केलं जातं. आपण ज्यावेळेला ग्रँड मास्टर मध्ये पाऊल ठेवतोय पदार्पण करतोय तर त्यासाठी तुम्हाला नंतर एक क्लिअरिंगचं सिम्बॉल आहे. तर हे क्लिअरिंग का करायचं आयुष्यामधलं का हे का आवश्यक असतं. आपण ज्या वेळेला मणिरेखी 1 मध्ये मणिरेखी 2 मध्ये आपण काय करतो डायरेक्ट डॉलरचा सिम्बॉल शिकतो. त्यावेळेला आपण पिरॅमिड इमॅजिन करतो किंवा काही ना काहीतरी मेडिटेशनला बसल्यानंतर आपण काय करतो स्वतःच्या अडचणी त्या पिरॅमिडद्वारा आयुष्यातल्या काढून टाकतो. पण पूर्ण क्लिअरिंग होत नाही त्याच्यामुळे. पण ग्रँड मास्टर जो कोणी होईल त्याच्या आयुष्यामध्ये पूर्ण क्लिअरिंग होणं आवश्यक आहे. तुमच्या पैशाच्या संदर्भात ज्या काही भावना असतील त्या बदलणं आवश्यक आहे. मग हे आपण कसं करू शकतो. तर ज्या वेळेला तुम्हाला क्लिअरिंग करायचंय तर तुम्ही नुसते पॉइंट लिहून घेणार असाल तर घेऊ शकता नाही तर मी ग्रुपवर त्याप्रमाणे शेअर करेन. तर आपल्या आयुष्यामध्ये काय काय अडचणी येतात ते बघूया. तर पहिला असतो उत्साह. म्हणजे उत्साह हा ही एक अडचण कशाची आहे पैशाची ज्यातली तर ज्या अडचणी असतात त्या काही उत्साही अडचणी असतात. उत्साही अडचणी म्हणजे त्या आयुष्यात वारंवार डोकावतात. जसं एक्झाम्पल हॉस्पिटल. हे वारंवार येणारी सारखं असतं. म्हणजे पैसा येतो, काहीतरी निघतं, हॉस्पिटलला घातला जातो. परत एक 6 महिन्याचा गॅप जातो, पण परत काहीतरी अडचण येते, परत तुम्हाला हॉस्पिटलला काही मनी स्पेंड करावा लागतो. बरोबर आहे? हे ज्या वेळेला होतं, त्याला म्हणतात वारंवार येणाऱ्या अडचणी. उत्साही अडचणी असतात. त्याला काय म्हणतात? उत्साही अडचणी. ॲक्चुअली स्टेफनी ब्रेल यांनी जे काही नोट्स दिल्यात, त्याच्यामध्ये त्यांनी हे सगळं इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. तर ते इंग्लिशमध्ये जे आहे ते जर आपण कन्व्हर्ट करायला गेलो तर काय होतं त्याचे मराठी मिनिंग असे येतात. पण मला तुम्हाला मराठीमध्ये शिकवायचंय म्हणून मी तुम्हाला त्या मिनिंगमध्ये शिकवतेय. तर ह्या असतात उत्साही अडचणी. तर ह्या कोणत्या कोणत्या असतात? एक असतं वाईट आर्थिक कर्म. म्हणजे आपण पूर्वी मागच्या जन्मी जे काही कर्म केलं असेल, ते कर्म आपला पाठलाग सोडत नाही. मग ते जे कर्म असेल, ते त्याप्रमाणे आपल्याला चिटकून राहतं आणि आपल्या आयुष्यातल्या अडचणी त्या वारंवार येत राहतात. मागच्या कर्मामुळं आपल्या आयुष्यामध्ये जे सारखं हॉस्पिटल, हॉस्पिटल आपण लपंडाव खेळत असतो, हा जो असतो, हे आपलं कर्म असतं. कधी-कधी मागच्या जन्मी आपण कुणाकडून तरी पैसे घेतलेले असतात, ते दिलेले नसतात. सो आपण ते इकडे कुणाला तरी देत असतो. हे जे असतं हे चक्र असतं आणि हे वाईट आर्थिक कर्ममध्ये येतं. म्हणजे जे आपण मागच्या जन्मी काही कुणाला देणं असू दे, न दिलेलं असू दे, काहीही असू दे, तर ह्यातनं मोकळं होणं आवश्यक असतं. नंतर असतं पैशाच्या संदर्भात आपण जी नकारात्मकता वारंवार तयार करतो. ती जी नकारात्मकता आहे ती आपलं कर्म बनते ह्या जन्मीच. कधी-कधी आपण इतक्या वैतागलेल्या असतो, की नाही, नाही मला हे जमत नाहीये आणि की मी एवढं कष्ट करतेय तर पैसा माझ्याकडे येतच नाहीये. मी मागच्या जन्मी कोणतं पाप केलंय, की मला ह्या फेजमधून जावं लागतंय. हे सगळं आपल्या डोक्यात वारंवार चालू असतं आणि आपली जी स्पंदनं असतात, आपला जो ऑरा असतो, ह्याच्यामध्ये ती स्पंदनं क्रिएट होत असतात. ते व्हायब्रेशन्स क्रिएट होत असतात आणि म्हणून समृद्धी आपल्यापासून लांब जात असते. म्हणून आपण अफर्मेशन्सची मदत घेत असतो. म्हणजे परत ही जी नकारात्मकता असते, ती आपल्याकडे येणाऱ्या पैशाच्या फ्लोला अडथळा निर्माण करते. दुसरं इतरांकडून तुमच्याकडे येणारी ऊर्जा. तुमच्या घरात कोणत्या प्रकारची माणसं येतात, तुम्ही कोणत्या प्रकारच्या माणसांच्यात उठता बसता किंवा काय-काय तुम्ही करता, बाहेर गेल्यानंतर काय सराउंडिंग असतं किंवा आपल्या चर्चा काय असतात. कारण आपण मॅक्झिमम काय बोलतो, इतरांकडून ऊर्जा घेत असताना नाही आज ना हे असं झालं, मग इथे-इथे असं बँकेवर दरोडा पडला, मग असं झालं कट क्लिअर डिलीट. तर असं-असं झालं, सगळेच पैसे गेले, मग आता उद्या आपलं काय व्हायचं?
हे नॉर्मल बोलण्यातल्या गोष्टी आहेत, ह्या तुम्हालाही पटत असतील. किंवा दुसरी महत्वाची गोष्ट असते, अरे आता ना, आता परवाचीच गोष्ट सांग घेऊया आपण. युद्ध सुरू झालं. युद्ध सुरू झाल्यावर ते काही ठराविक दिवसापुरतं राहिलं. पण त्या युद्धाला धरून कितीतरी लोकांनी किती सारे विचार क्रिएट केले. खूप सारे विचार क्रिएट केले. बस ते विचार कुठंपर्यंत गेले, की अरे आता ना बँकेमधले पैसे बघायला पाहिजेत नाहीतर आणखी काहीतरी होईल. म्हणजे आपण तो विचार आपल्या मनात क्रिएट केला ना, की बँकेतल्या पैशांवर काहीतरी उलाढाल होईल किंवा आणीबाणी जर क्रिएट झाली तर आपण प्रॉब्लेम मध्ये येऊ. सो हे काहीतरी करायला पाहिजे असं आपण मनामध्ये क्रिएट केलं. असं आपण तर ठीक आहे, आपण आज एज्युकेटेड आहोत, आपण आज शिकतोय, आपण आज मनीरेखी शिकतोय, आपल्याला माहित आहे नकारात्मक विचार करायचा नाहीये. पण जे ह्या जगामध्ये कितीतरी लोक आहेत की जे नकारात्मकता क्रिएट करतायत, त्याच्यामुळं किती सारी व्हायब्रेशन सृष्टीमध्ये तयार होत असतील आणि त्या व्हायब्रेशन्सचा कुठंतरी इफेक्ट होत असेल. सो म्हणून आपण हे शिकलं पाहिजे की ही एनर्जीचे जे क्लॅटर्स आहेत, हे जे अडचणी आहेत, ह्या कशा दूर करायच्या, हे आपण शिकलं पाहिजे. ती नंतरचं आहे, चौथं आहे नकारात्मक घटक आणि विचारांचे चक्र. म्हणजे आपलं हे जे विचारांचं चक्र मी तुम्हाला आत्ता सांगितलं, हे जे कंटिन्यू चालू राहतं, हे जे चक्र आहे हे आपल्याला थांबवता आलं पाहिजे. हे चक्र आपण तयारच नाही होऊ दिलं पाहिजे. हे खूप सारे घटक असतात नकारात्मक काम करणारे. मग ते आता मी तुम्हाला बँकेचा विषय असू दे, युद्धाचा विषय असू दे, आपल्या घरामध्ये एखादा व्यक्ती आजारी पडलेला असू दे, आपल्या ज्या वेळेला इमर्जन्सी येते, एखादा ऍक्सिडेंट होतो, हे असू दे. तर असे हे जे आहे, हे सगळ्या ह्या नकारात्मक गोष्टी एकत्र येतात, तर आपल्याला ह्या वेळेला स्टेबल राहून विचार करता आला पाहिजे. आणि हे आपण ज्यावेळेला सकाळी मेडिटेशनला बसतो त्यावेळेला ते दूर करता आलं पाहिजे. वेगवेगळ्या लोकांचे शाप त्याच्यामध्ये असतात. हे जे हा जो आपण अडचणी पाहतोय त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांचे शाप असतात. कुणी कुणाला बऱ्याच ठिकाणी आपण ऐकतो कुणीतरी जादूटोणा केलाय किंवा माझी भरभराट आहे म्हणून कुणीतरी काहीतरी केलंय. हे सारं आपण ऐकतो. बरोबर आहे. तसंच आपण काय करतो, मंत्र तंत्र करणारे खूप साऱ्या गोष्टी असतात की ज्या आपल्या आयुष्यामध्ये नकारात्मकता आणत असतात. आणि ह्या गोष्टी थोड्या का होईना ह्या ऊर्जेशी कनेक्ट असल्यामुळे त्या आपल्या आयुष्यावर परिणाम करत असतात. कारण ही सगळी ऊर्जा आहे. जशी ऊर्जा चांगली आहे तशी ऊर्जा वाईट आहे. पैसा ही सुद्धा आपण एक ऊर्जा म्हणूनच शिकतोय आता. तशाच वाईट ऊर्जा ही खूप साऱ्या आहेत. आपण रेकी शिकलो, रेकी ही चांगली आहे, आपल्याला चांगल्यासाठी मदत करते. स्वतःचं आणि इतरांचं चांगलं करण्यासाठी. ती आपल्याला आई म्हणून सांभाळते. पण अशा काही वाईट ऊर्जा पण आहेत, की ज्या फक्त दुसऱ्यांच्या वाईट होण्यामध्येच त्या त्या व्यक्तींना, त्या ऊर्जांचा उपयोग करण्यामध्ये आनंद असतो. म्हणजेच ह्या ज्या नकारात्मकता आहे, त्याच्यापासून आपण सेफ कसं राहायचं, हे आपण शिकलं पाहिजे आणि आपण त्यापासून लांब राहायचा प्रयत्न केला पाहिजे. नकारात्मक लोक जे असतात, ज्यांना एनर्जी व्हॅम्पायर्स म्हणतात. म्हणजे ते काय करतात, की कधीही कुठेही आले, कुठेही जाऊ देत, भले ते आपल्या घरात येऊ देत, बाहेर जाऊ देत, बाहेरच्यांच्या चर्चा करू देत, तर तुम्हाला त्याचे व्हायब्रेशन्स जाणवतील. तुम्ही आता रेकीचे साधक आहात, तुम्ही युनिव्हर्सशी कनेक्टेड आहात, तुम्ही एंजलशी कनेक्टेड आहात, तर तुमच्या लक्षात येईल, की त्या व्यक्तीमध्ये इतकी निगेटिव्हिटी भरलेली असते, की ती आपल्या घरात येऊन ज्यावेळेला बोलेल, त्यावेळेला ती निगेटिव्हच बोलणार. ती ज्यावेळेला बाहेर तुम्हाला गाठ पडेल किंवा 4 लोकांच्यात असेल त्यावेळेला ती निगेटिव्हच बोलणार. हे असतात एनर्जी व्हॅम्पायर्स, जे आपली एनर्जी खेचून घेतात. तुम्ही जर ह्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलात तर ते काय करतात, तुमच्या एनर्जीला ओढून घेतात, खेचतात ती एनर्जी आपली, जी आपली चांगली एनर्जी आपण मेडिटेशन करून एकत्र केलेली असते. आणि ह्याचा तोटा काय होतो मग? आपली एनर्जी डाऊन होते. आपण पूर्णपणे डिप्रेस होतो. आपल्याला आपल्याला मनामध्ये खूप सारी नकारात्मकता यायला लागते. साध्या छोट्या घरातल्या एखाद्या गोष्टीत सुद्धा आपण नकारात्मकता बघायला लागतो. हे चेंजेस आपल्यामध्ये होतात. का? तर आपली चांगली एनर्जी त्यांनी खेचून घेतलेली असते. त्यांची निगेटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये प्रवेश करत असते. म्हणून ह्याच्यापासून लांब राहणं खूप महत्वाचं आहे. ह्या झाल्या सामाजिक दृष्टिकोनातनं म्हणजे बाहेरच्यांच्याकडून आपल्याकडे येणाऱ्या. मग आता अशाच वैयक्तिक अडचणी अडचणी पण असतात. मग वैयक्तिक अडचणी काय असतात? तर पर्सनल लेव्हलला असणाऱ्या की वाईट सवयी. पैसा त्या संदर्भात सुद्धा असतो. म्हणजे जसं एखाद्याला एखादं व्यसन असेल, तर तो पैसा वाईट
मार्गाने वापरला गेला. बरोबर आहे. हा आपला झाला पर्सनल प्रॉब्लेम, हा झाला वैयक्तिक अडचण. बरोबर आहे. पैशा संदर्भात मध्ये आपल्याला जे मानसिक भावनिक ताणतणाव जाणवतात, हे झालं वैयक्तिक. एखाद्या वेळेला आपलं कर्ज फेडायचं असेल, एखाद्याला कर्ज झालंय, कर्ज फेडायचंय, तर त्यामुळं त्याला जे मानसिक टेन्शन येतं, भावनिक टेन्शन येतं, की मला ते द्यायचंय, मला ते द्यायचंय, माझे पैसे वाचत नाहीयेत, हे जे काही आहे, हे जे काही त्याला त्यांच्या त्या फेज मधनं तो जातो, ह्या राहतात मानसिक आणि भावनिक. मनामध्ये जे तणाव निर्माण होतात, हे आहे वैयक्तिक अडचणी. नंतर आहे स्वतःबद्दलची, म्हणजे काय म्हणतो, स्वतःबद्दलची तोडफोड किंवा प्रतिकार. म्हणजे हे ऍक्च्युली मी तुम्हाला मराठीमध्ये सांगतेय म्हणून. तर स्वतःबद्दलची तोडफोड म्हणजे आपण इतके डिप्रेस होतो कधी कधी, की आपला आपल्यावरच विश्वास नसतो, की नाही मी हे करू शकते, मला मला इतके पैसे मिळू शकतात, मी कॉन्फिडेंटली एखादा व्यवसाय पुढे नेऊ शकते. तर ह्या काय असतात, ह्या अडचणी असतात आपल्या ह्याच्यातल्या आयुष्यातल्या. आपण जो व्यवसाय करतोय त्यातल्या अडचणी. मग मी ह्याला पैसे दिलेत, ह्या व्यक्तीला, किंवा हा ग्राहक माझ्याकडे आलाय, त्याला मी इतकी इतकी छान सर्व्हिस दिलेली आहे, पण माझ्याकडे एवढा कॉन्फिडन्सच नाहीये की मी त्याला विचारेल आणि मी त्याला म्हणेल की नाही तुम्ही मला जरा तुमचं रिव्ह्यू द्या. हे माझ्यात धाडसच नाहीये. मी त्याला माझा प्रॉडक्ट, मी त्याला त्यानं घेतला माझा प्रॉडक्ट, इट्स ओके. पण तो प्रॉडक्ट त्यानं वारंवार खरेदी करण्यासाठी मी त्याला तेवढ्या ह्यानं पटवून नाही देऊ शकत आहे. ह्या झाल्या आपल्या प्रगतीमधल्या अडचणी. आपण डिप्रेस असतो. आपल्याला कधी-कधी आपला अहंकार इतका असतो, "अरे, मी का सांगू? तो वापरेल आणि येईल माझ्याकडे." म्हणजे ही काय आहे, ह्या ज्या आपल्या स्वभावातल्या गोष्टी आहेत, ह्या काय करतात, आपल्याच आयुष्यामध्ये अडचणी निर्माण करतात. ह्याला म्हणतात वैयक्तिक अडचणी. हे सगळे वैयक्तिक आहे. कधी-कधी पैशाबद्दलची भीती असते. भीती असते म्हणजे काय? अरे, आज माझ्याकडे एवढा पैसा आहे आणि आता समजा आपण घरामध्ये पैसे ठेवले असतील, आपण आणले असतील कुठून तरी आणि खूप सारे गठ्ठे आपण घरामध्ये ठेवलेत. तर आपल्या मनामध्ये असं-असं राहतं दिवसभर. असं. अरे, आता मी कुठे बाहेर जाऊ की नको? अरे, मी कुलूप केलंय का? 10 वेळा आपण जाऊन चेक करतो, मी कुलूप घातलंय का नाही? परत 10 वेळा चेक करतो, तिजोरी लॉक आहे का नाही? हे होतं. हे प्रत्येकाच्या घरात होतं. बरोबर आहे. ही जी असते, ही आतून भीती असते पैशाबद्दल. पैशाबद्दल आतूनची जी, हां, आता माझ्या घरात एवढे पैसे आहेत. कधी-कधी बघा आपण सोनं ठेवतो. काही-काही मी अशी गावातली लोकं बघितली आहेत, की ज्यांच्याकडं गळ्यातल्या माळा, त्यांनी आता आज कार्यक्रम आहे सो तो सो त्यांनी मोठं गंटन आणलेलं असतं, हार आणलेले असतात. मग त्यांना ते काय करायचं असतं, "अरे, आता मी ते घरात ठेवले, आता मग मी 5 मिनिटं पण बाहेर नाही जाऊ शकत." त्यांच्या मनामध्ये सारखी हुरहूर असते, की "अरे, मग मी हे करू का नको? मग मी जाऊ का नको? मग मी हे कुठे ठेवू? आणि काय झालं तर काय करायचं?" ही जी भीती असते, ही आपल्या आयुष्यातली, आपल्या प्रगतीमधली सगळ्यात महत्वाची अडचण असते. कारण आपण मनातली जी हुरहूर तयार करतो, की नाही, नाही आता मी जाऊ कसं? आणि म्हणजे कोणीतरी येईल, जर कुणाला तरी कळेल. मग आमच्याच घरावर असं होईल, आज इथे असं झालं, उद्या तिथे असं झालं. ह्या गोष्टी ऐकून आपण आपल्या ऑरामध्ये हे व्हायब्रेशन्स क्रिएट करतो आणि आपण त्याच गोष्टीला अट्रॅक्ट करतो. आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन बघितलाय मागच्या वेळेला, तर आपण जे काही भावनिक, मानसिकरित्या विचार करतो ते आपल्या व्हायब्रेशन्समध्ये येतात आणि मग ते काय करतात, ते त्याच गोष्टीला अट्रॅक्ट करतात. सो पैशाबद्दलची भीती बाळगायची नाही. जे काही तुमच्याकडे आहे ते सेफली ठेवा. त्याच्याबद्दल मनात कोणताही नकारात्मक भाव आणू नका, कोणत्याही प्रकारचा. भले जग इकडचं तिकडं होऊ दे, उलाढाल होऊ दे, पण जर तुम्ही स्वतःच्या मनामध्ये काहीही निगेटिव्ह विचार केला नाहीत, तर तुमचा 1 रुपया कोणी बुडवणार नाही. एकही रुपया बुडवणार नाही. बघा तुम्ही हे प्रॅक्टिस करून. हे प्रॅक्टिस मी स्वतःवर करते म्हणून मी तुम्हाला सांगते. जर का एखाद्या माणसाचा एखादा रुपया द्यायचा आहे, तर तो माणूस तुमच्याकडे येईल, किंवा तुम्ही त्याला जो 1 रुपया दिलाय तो तुम्हाला परत नाही करणार. त्यावेळेला तुम्ही मनात असा भाव ठेवा, "हां, आज मी ह्याचं ₹100 देणं होतं आणि ते ₹100 माझं देऊन झालेलं आहे." किंवा ज्यावेळेला तुमच्याकडे एखादी व्यक्ती येते आणि तुमच्याकडे मागते, की ₹1,00,000 आज मला हवेत म्हणून. तर तुमच्याकडे समजा, की तेवढी रक्कम नसेल. तुमच्या खूप क्लोज मैत्रीण आहे तुमची आणि ती तुम्हाला रिक्वेस्ट करतीये. तर त्यावेळेला तुम्हाला देणं शक्य नसेल.
त्यावेळेला तुम्ही मनात काहीही निगेटिव्ह विचार न आणता तिला म्हणा, सॉरी माझ्याकडे आता नाहीये, पण हा ठीक आहे, मी तुझी 1,000 रुपयानं मदत करू शकते किंवा मी तुला एक 10,000 रुपये देऊ शकते. तुमच्या आर्थिक परिस्थितीवर ते डिपेंड राहील, तुम्ही 10,000 देणार आहे का 1,000 देणार. बरोबर आहे. तर हे चेंजेस तुम्ही ऍज अ टीचर म्हणून तुमच्यामध्ये करणं आवश्यक आहे, आणि तुमच्या आयुष्यातल्या वैयक्तिक आणि सामाजिक दोन्हीही अडचणी ह्या दूर झाल्या पाहिजे. ह्या दोन्ही अडचणी दूर करायचा तुम्ही सावकाश सावकाश प्रयत्न केला पाहिजे. सगळंच एका आठवड्यात होईल, एका दिवसात होईल असं गृहीत धरू नका. तुम्ही ह्या ज्या गोष्टी आज शिकत आहात, की नकारात्मकता काढणे, विचार चांगले करणे, नकारात्मकता कशी दूर ठेवणे, सकारात्मक वाक्य कशी तयार करणे, हे जे काही तुम्ही शिकत आहात, हे तुमच्या प्राण ऊर्जेवर इफेक्ट करतं. ही प्राण ऊर्जा तुम्ही दुसऱ्यांनाही देता आणि स्वतःमध्येही ती प्राण ऊर्जा आपल्या ओरामध्ये फिरत असते. आणि ही जी प्राण ऊर्जा तुम्ही चांगली क्रिएट करताय, ती तुमच्याकडे चांगलंच अट्रॅक्ट करणार आहे. फक्त त्याला थोडंसं वेळ द्या. त्याला वेळ द्या. भले मग ते 6 महिने घेईल. तुमच्या कार्मिक प्रॉब्लेम्स प्रमाणे, नकारात्मकता जेवढी असेल त्याच्याप्रमाणे ते थोडंसं टाइम पुढे मागे होईल. पण 100% ते काम करेल. तुमचं 6 महिन्यात होणारं कामाला 1 वर्ष लागेल, पण तुमचं नुकसान होणार नाही. त्या नुकसानापासून तुम्ही 10 फूट लांब असाल. जर तुम्ही विश्वासानं रेकी आणि मनी जर स्वतःच्या आयुष्यामध्ये तिला महत्वाचं स्थान दिलं तर. आपण एंजलच्या बाबतीत तोच अनुभव घेतो, रेकीच्या बाबतीतही तोच अनुभव घेतो. तुम्ही तुम्ही आता आज तुम्ही जर का ग्रँड मास्टरचा आज तुमचा पहिला क्लास आहे, तर तुम्ही एक डायरी करा. त्या डायरीमध्ये तुमचं रोज जे काही होत असेल ते तुम्ही मेन्शन करा. आता आज तुम्ही क्लासमध्ये आला तर तुम्ही आजचे मुद्दे काय असतील तुमचे लिहून घेण्याचे. तर आपल्या आयुष्यामध्ये अडचणी असतात पैशाच्या संदर्भातल्या. तर त्या कोणत्या प्रकारच्या असतात? एक असतात खूप उत्साही अडचणी असतात आणि एक असतात त्या वैयक्तिक अडचणी असतात. उत्साही म्हणजे ज्या सामाजिक लेवलला असतात, की ज्या सारख्या सारख्या डोकावत असतात. कारण मैत्रिणी असतात, फ्रेंड्स असतात, समाज असतो, येणं जाणं चालू असतं, ह्या सगळ्या उत्साही अडचणी झाल्या. समाजाकडून येणारी नकारात्मकता असते. हे तेवढे छोटे छोटे पॉइंट लिहून ठेवा, की जे पॉइंट तुम्ही डायरीत लिहिल्यामुळं तुम्ही कधीही ती डायरी चाळली तर आठवणीत येईल, की मला हे असं असं काम करायचंय. बरोबर आहे. आणि प्लस आणखी काय लिहायचंय बघा. तर तुम्हाला काय करायचंय, की तुम्हाला आज तुमच्या आयुष्यामध्ये आता समजा एखादी व्यक्ती आली आणि नकारात्मक बोलून गेली. तर तुम्हाला तिथं लिहायचंय, मला पूर्णपणे पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. मेन्शन करून ठेवायचं. आज तुमच्या घरात काहीतरी प्रॉब्लेम झाला. समजा आज आपण एखादं काम तुम्हाला करायचं आणि आज तुमच्याकडे पैसे नाहीयेत, तर ते तिथं मेन्शन करून ठेवा, की आज मला अमुक-अमुक रुपयाचं इतकं काम करायचं होतं, पण आज ते झालं नाही. किंवा आता मी उदाहरण देते, की जर आता आम्ही कुठे बाहेर निघालो आणि आपण जर का गाडी चालवत जात असू, तर आपल्याला काय होतं, कॅमेरे लागलेले असतात. कधी-कधी आपण रॉंग करतो आणि आपला सिग्नल पडून जातो. सॉरी, आपल्याला फ्लॅश पडतो आणि फ्लॅश पडल्यामुळे ते पैसे आपल्याला दंड म्हणून भरावे लागतात. बरोबर आहे? तर हे झाला आपला तोटा आजच्या दिवसातला. बरोबर आहे? पण ज्या वेळेला तुम्ही मणिरेकी बरोबर जॉईन होता, त्याच्यानंतर पण तुम्ही हीच डायरी रोज लिहायची. आता तुम्ही रेकी मणिरेकी करताय, हीच लिहायला सुरू करायची व त्याच्यामध्ये तुमचं पूर्वी होणारं नुकसान आणि आत्ता होणारं नुकसान ह्याचं तराजू मोजायचा. त्यावेळेला आपण काउंट करायचं. त्यावेळेला माझे 10 एवढे वेळा दंड गेला. पण नाही, नाही, आता मी रेकीशी जेव्हापासून मेडिटेशन चालू केलं, सिम्बल्स वापरायला सुरू केले, त्यावेळेला खूप सारा फरक पडलाय आणि माझं आयुष्य आता पैसे पण वाचतायत माझे आणि समृद्धीकडं प्रवास करत आहे. हे तुमच्या लक्षात येईल म्हणून डायरी लिहायला सुरू करायचंय. एखादं सेंटेन्स पॉझिटिव्ह आठवलं तर ते त्याच दिवशी त्या डायरीमध्ये लिहून ठेवा, की तुम्हाला एखादं पॉझिटिव्ह सेंटेन्स आठवलं, की मला माझ्या आयुष्यामध्ये किंवा मी जो आता कोर्स करते ह्याच्यामधून मी इन फ्युचरमध्ये हा कोर्स सुरू करणार आहे किंवा आणि 6 महिन्यानं मी हा कोर्स लॉन्च केलेला असेल, मी हा कोर्स सुरू केलेला असेल. हे तुम्ही तिथं मेन्शन करून ठेवा त्या दिवशी. आज तुम्हाला मनात अशी इच्छा झाली, की नाही, नाही, आता मॅडमनी एवढं सांगितलं, तर मी ह्या विषयावर काम करायला सुरू करेन. मेन्शन करा तिथे. आणि दुसरी गोष्ट काय करायची तुम्हाला, ज्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये
किंवा तुमच्या रोजच्या जीवन जगण्यामध्ये आज एखादी वाईट गोष्ट कोणीतरी आलं आणि तुम्हाला वाईट गोष्टी चार सांगितल्या आणि तुमचं माइंड जर निगेटिव्हिटीकडे जात असेल, तर ते जे निगेटिव्ह थिंग्स त्या गोष्टी ज्या विचार तुमच्या मनात येतात ते एका पेजवर लिहून काढायचे. छोटस पेज घ्या, रफ पेज असतं, रफ पेज घ्यायचं, त्याच्यावर पेजवर लिहून काढायचे. चक्क चक्क त्या तुकडे करा आणि जाळून टाका. जोपर्यंत निगेटिव्हिटी पूर्ण मनातली निघून जात नाही तोपर्यंत तुम्हाला रोज ही प्रोसेस करायची आहे. कारण हळूहळू ज्या वेळेला तुम्ही हा प्रयोग करायला लागाल त्यावेळेला तुम्हाला असं जाणवेल की एक दिवस ती पूर्ण निगेटिव्हिटी आपल्या मनातनं निघून गेलेली असते आणि आपलं मन पूर्णपणे पॉझिटिव्हिटीकडे कललेलं असतं. तर हे जे असतं हे हे असतं वैयक्तिक आणि सामाजिक. आता वैयक्तिक मध्ये तुम्ही तिथे हेही लिहून घ्या. आपण वैयक्तिक ओझी पण वाहत असतो. आपण ओझी वाहत असतो. रोज आपण ज्यावेळेला लाईफ आपण जीवन जगत असतो त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारचं ओझं आपण वाहत असतो. तर ते ओझं कोणकोणत्या प्रकारचं असतं? तर ते ओझं असतं, पहिलं असतं भौतिक ओझं म्हणजे फिजिकल बॅगेज. फिजिकल बॅगेज मध्ये काय असतं, ही जी आपण ओझी आहेत हे रेग्युलर लाईफमध्ये आपण पाहत असतो. असं नाही की फक्त ओझं उचलण्यासाठी काही अॅनिमल्सना सांगितलेलं आहे असं नाही. आपणही आयुष्य जगत असताना काहीतरी छोटी छोटी ओझी असतात ती आपण आपल्या खांद्यावर घेऊन चाललेलो असतो आणि त्याच्यातूनच आपलं कर्म तयार होतं. पहिलं आहे ती भौतिक ओझं म्हणजे काय, फिजिकल बॅगेज. तर हे फिजिकल बॅगेज म्हणजे काय असतं, आपण जी कर्ज काढलेली असतात ते म्हणजे फिजिकल बॅगेज. आपण जे व्यवहार अपूर्ण ठेवलेले असतात, कधी कधी आपल्याला जमत नाही, आपण एखाद्याचे पैसे घेतलेले असतात ते परत द्यायला जमत नाहीत किंवा कुणीतरी तुमचे पैसे घेतलेले असतात ते तुम्हाला वापस द्यायला त्यांना वेळ नसतो, जमत नाही त्यांना देणं. हे असतं काय, फिजिकल बॅगेज. म्हणजे हे हे असतात अपूर्ण व्यवहार आणि हे आपल्या भौतिक ओझ्यामध्ये येतात. पैशाचे खराब व्यवस्थापन. आपण जे पैशाचं खराब व्यवस्थापन करतो, आपण पैसे व्यवस्थित ठेवत नाही. काही काही कधी तर आपण कॉइन्स असेच टाकून देतो. ते पैसे पर्समध्ये आपण चुरगाळून ठेवतो. कपाटामध्ये पैसे ठेवत असताना त्याच्यासाठी एक सेपरेट कप्पा करत नाही. ते कुठेही टाकतो. आणि ते पैसे आपण जे कमवतो ते कुठे खर्च केले जातात ह्याकडे आपण लक्ष देत नाही. हे असतं आपलं भौतिकदृष्ट्या जे काही आपण ओझं वाहतो ते. आपल्याला माहित नसतं की आपण जे पैसे कमवतो ते परफेक्ट ठिकाणी जातात का. काही काही लोकांना सवय व्यसनी असतात, काही काही लोक असतात ते दुसऱ्यांना समजा एखादा व्यक्ती जातोय, त्याला प्यायची सवय असेल आणि तो जात असेल प्यायला, तर जो त्याला ते पैसे देणार आहेत पिण्यासाठी तो सुद्धा त्याच्यामध्ये स्वतःचं कर्म ऍड करत असतो. म्हणजे त्या माणसाचं सुद्धा ते वाईट कर्म झालं. बरोबर आहे. एखादी व्यक्ती काहीतरी वाईट काम करते आणि त्याला तुम्ही पैसे देताय, तो जो मार्ग आहे तो पण आहे, ते पण एक खराब व्यवस्थापन मध्येच येतं. ते पण एक वाईट कर्मांमध्येच येतं. कारण आपण त्याला सपोर्ट केला आणि तेही तुम्हाला माहित असताना तुम्ही सपोर्ट केला. हे सुद्धा कुठे जातं, वाईट कर्मांच्या मध्ये जातं. नंतर येतं इमोशनल बॅगेज. इमोशनल बॅगेज म्हणजे भावनिकदृष्ट्या जे काही ओझं असतं आपल्यावरती. मग हे ओझं कसलं असतं, आपल्या आई-वडिलांचं. आई-वडिलांचं म्हणजे काय, तर आपण काय करतो, आपल्या आई-वडिलांना कधी-कधी आपल्याला पैसे द्यावे लागतात. तर त्याचा राग-राग आपण करतो. हे जे असतं हे भावनिक ओझं असतं. जर का काही वृद्ध माणसं खूप सारी अशी आहेत, की त्यांना कोणी साधे कपडे सुद्धा विकत आणून देत नाही, अशी कंडिशन असते. त्यांचा मुलगा खूप पैसे कमवत असतो. पण कधी-कधी असं असतं, की त्यांना मेडिकलला जर का औषधाला जायचं असेल, तरी त्यांच्याकडे कधी-कधी पैसे नसतात. अशीही लोकं या जगात आहेत. त्यांच्याकडे कोणी लक्ष देणारं नसतं. हे जे येतं सगळं ते भावनिक ओझ्यांमध्ये येतं, इमोशनल बॅगेजमध्ये येतं. आपल्या मनात जी अपराधीपणाची भावना असते. अपराधीपणाची भावना म्हणजे समजा तुम्ही कुणाकडून तरी ₹500 घेतलेत आणि ते ₹500 तुम्ही परत देऊ शकला नाही, काहीही रिझन असू दे त्याचं. ते काहीही असेल. ती व्यक्तीने तुम्हाला ₹500 दिले, ती नंतर ती सिटीच बदलून गेली, तिची बदलीच झाली किंवा ती व्यक्ती ₹500 दिले, ती काहीतरी हॉस्पिटलाइज झाली, तिच्या आयुष्यात काहीतरी वाईट घडलं. त्याच्यामुळे आपण तिचे पैसे नाही देऊ शकलो. किंवा ती व्यक्ती गेली तिकडेच गेली परत तिनं आपल्याशी काही संबंधच ठेवला नाही.
असे काहीही रिझन्स असू शकतात की जे ह्यासाठी कारणीभूत असू शकतात की ते आपल्या मनात एक अपराधीपणाची भावना असते. ते असतं इमोशनल बॅगेज. ही भावना सुद्धा हानिकारक असते. त्याला अपराधीपणाची भावना असतात. राग असतो, ज्यांना आपण पैसे देतो तर आपण कधी कधी रागाने त्यांना देतो. भीती असते की हे हे पाहुणे आमच्या घरी येतील आणि मग ते एवढे पैसे मागतील आणि मग असं होईल. ही जी ह्या भीती असतात, हे असतात इमोशनल बॅगेज. किंवा कधीतरी एखादी व्यक्ती आपल्या नात्यातली असते, ती काहीतरी पैसे मागते आपल्याला आणि मग आपण म्हणतो नाहीयेत तर आपल्या मनात एक ना पैसे असताना जर एखाद्या व्यक्तीनं ते दिले नाहीत किंवा तिच्याशी काही बोलले नाहीत, तर काय होतं मनात एक अशी हुरहुर असते. मनात एक कोपऱ्यात ते असं चालू राहत असतं काहीतरी, की नाही माझ्याकडे होते पण मी दिले नाहीत, मग माझं कर्म खराब झालं का? ही मनात एक हुरहुर असते. त्याला म्हणायचं इमोशनल बॅगेज. हे सगळं जे काही आपल्या मनाशी कनेक्टेड असतं ना, हे असतं इमोशनल बॅगेजमध्ये येतं. नंतर आहे मेंटल बॅगेज. मेंटल म्हणजे मानसिक दृष्ट्या. मग जो आळस करणारी जी माणसं असतात ना, ती ह्याच्यात येतात. मेंटल बॅगेजमध्ये. म्हणजे ज्यांना आळस असतो, काम करायचं नसतं, निवांत मला बसूनच पैसा पाहिजे. मी हे काम काहीच करणार नाही. मला तुम्ही मला खायला मिळते ना 2 टाईमचं, इट्स ओके. मी त्याच्यातच जगेल. ही जी माणसं असतात, ही ह्या मेंटल बॅगेजेस, मानसिक ओझ्यामध्ये ही सगळे येतात. त्यांना त्यांना मनाला त्रास होत असतो. सॉरी, त्यांना मानसिकदृष्ट्या काहीच करायचं नसतं. त्रास होत नसतो, सॉरी. त्यांना मना काहीच म्हणजे त्यांना नकोच असतं. काम करायचं नाहीये, वाईट सवयी पाहिजे, त्यांच्याकडे एकाग्रता नसते. हे असतं हे सगळं हे मेंटल बॅगेजेसमध्ये. एकाग्रतेने जर काम नाही केलं तर पुढे ते जाऊच शकणार नाहीत. एकाग्रता नाही केली तर मेडिटेशन नाही करू शकणार. लॉ ऑफ अट्रॅक्शन यूज नाही करू शकणार. हे असतात, हे तर सगळं मेंटल बॅगेजेसमध्ये. एखाद्या व्यक्तीला मनात एक खूप मोठी भीती असते. मी कर्ज हाताळू शकत नाही. ते कर्ज केलं की ते वाढतच जातं. ते कर्ज मला हँडल करता येत नाही. हे पण सगळं येतं ते मेंटल बॅगेजेसमध्ये येतं. पण मणिरेखीचा अभ्यास करून ह्या गोष्टी तुम्हाला दुर्लक्षित करता येतात. म्हणजे दुर्लक्षित करणं म्हणजे सोडून देणं नव्हे. तर स्टेफनी ब्रेल ह्यांनी ज्या वेळेला त्यांनी स्वतःच्या नोट्स लिहिल्यामध्ये त्यांनी त्यामध्ये एक किस्सा सांगितला आहे, की स्टेफनी ब्रेल ह्या खूप दिवस आजारी होत्या. आणि त्याच्या अगोदर पूर्वी त्या कम्प्युटरचं म्हणजे काय बरं काहीतरी प्रोजेक्टचं त्या कामं करत होत्या. मग त्यावेळेला बऱ्याच जणांनी अ, त्यांच्याकडून कामं करून घेतली, पण त्यांना पैसे परत दिले नाहीत. आणि काय झालं त्यांचं नंतर, की त्यांनी बऱ्याच जणांकडून त्या आजारी असताना पैसे घेतलेले होते. त्या काही कारणास्तव त्या परत देऊ शकल्या नाही. ते लोक कुठेतरी निघून गेले, काय झालं, बरेच काही इश्यू झाले, की त्या त्यांना परत देऊ शकल्या नाहीत. पण त्यांना ते मनामध्ये इतकं खात होतं, त्यांना खूप सारा त्रास होत होता, की मी त्या लोकांना पैसे परत देऊ शकले नाहीत, म्हणून मी या आजाराला फेस करते की काय, असं त्यांच्या मनामध्ये भावना येत होती. किंवा त्या 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 फेजमधनं एक दुःख असतं ना आपल्या मनामध्ये, की मी ह्याला पैसे नाही देऊ शकलो. मग त्यावेळेला त्या ज्यावेळेला मेडिटेशनला बसल्या, त्यावेळेला त्यांना युनिव्हर्सकडनं असं सांगण्यात आलं, की हे जे तू गोळा करून ठेवलंयस, की मला हे एवढे पैसे द्यायचेत, मला त्याचे तेवढे पैसे द्यायचेत, हे बिल गोळा करून हे जे ठेवलंयस, हे सगळं फेकून दे. सगळं फेकून दे. मग त्यांना परत तरी सुद्धा त्यांच्या मनाला लागलं, की मग मी हे फेकून का द्यावं? त्या लोकांनी मला अडचणीमध्ये मदत केली. मी आजारी असताना त्यांनी मला एवढं सगळं हेल्प केली आणि मी का फेकून देऊ? पण त्यावेळेला त्यांना कळालं, की तरी सुद्धा त्यांना युनिव्हर्सनं हेच सांगितलं, की तू ते सगळं फेकून दे आणि स्वतःला क्षमा कर. बस आणि काय कर, स्वतःला क्षमा कर. म्हणजे तुझ्या मनातले प्रश्न जातील आणि ती अपराधीपणाची जी भावना असते, की मी ह्याला व्यक्तीला देऊ शकले नाही, ती अपराधीपणाची भावना निघून जाईल. आणि त्याच्यामुळं आपल्या आयुष्यातले ब्लॉकेजेस कमी होतील. हे त्यांना मेडिटेशन स्टेजमध्ये कळालं आणि मग त्यांनी त्याच्यावर मग खूप सारं काम केलं स्टेफनी ब्रेलेनी. आणि मग त्यांनी ही मणिरेखी आपल्या आपल्या सर्वांना कळेल म्हणून आली. तर आता आपण बघणार आहोत, की आपल्याला चिन्ह कोणती शिकायची. हे झालं, सगळे ब्लॉकेजेस बघितले आपण, सगळं बघितले. तर हे तुम्हाला काय करायचंय हे लक्षात ठेवायचं. ड्रिल करायला आलाय?
हे झालंय त्यांना एक 5 मिनिटांनी येता म्हणून माझा क्लास चालू आहे. तर आता आपण बघणार आहोत चिन्ह. आता आपण यातलं डॉलर बघितलेलं आहे, रुपीज बघितलेलं आहे. हा जो आहे हा हेल्थचा सिम्बॉल आहे. हा आहे अबंडन्सचा सिम्बॉल आहे, हे पण आपण पाहणार आहोत. हा लवचा सिम्बॉल आहे. पण हे जे आहे ते झिबू सिम्बॉल्स आहेत, हे पण आपण पुढे पाहणार आहोत. आणि हा आहे मॅनिफेस्टेशनचा, हे आपण पाहिलंय. हे ना समृद्धीचं कार्ड आहे. आणि हे तुम्ही स्वतः हा क्लास झाल्यानंतर समृद्धी शक्तिपाठचे क्लासेस घेऊ शकता. धनत्रयोदशीला आणि ह्याला धनत्रयोदशी, आणि आपण आता गेलो ते काय दसरा, धनत्रयोदशी आणि अक्षय तृतीया, ह्या वेळेला तुम्ही स्वतः हे क्लासेस आता घेऊ शकता, हे तुमचं शिकून झाल्यानंतर. तर आपल्याला पहिल्यांदा हे आपण नंतर पाहणार आहोत, स्वतःचा माइंडसेट बदलायचं आहे. तर हे सिम्बॉल्स आपण पाहिले, त्यात तुम्ही मिडा स्टार सुद्धा पाहिला. कुठल्याही सिम्बॉलला त्याचं वर्किंग वाढवायचं असेल तर खाली रेड रेड लाईन द्यायची असते. म्हणून आपण मिडा स्टारच्या खाली काय देतो, रेड रेषा देतो, की जेणेकरून मिडा स्टार हा आपल्यासाठी चांगल्यात चांगले आपल्या अडचणी लवकर दूर करेल. आणि आपल्या आयुष्यामध्ये पण मिडास राजानं कसं कुठेही टच केल्यानंतर सोनं होत होतं, त्याप्रमाणे आपल्याही आयुष्यामध्ये समृद्धी येईल, म्हणून हा मिडा स्टारचा सिम्बॉल असतो. तर हे सिम्बॉल्स आपण काय करणार शिकलेलो आहोत मनी रेकी 1 आणि मनी रेकी 2 मध्ये. हे सिम्बॉल्स तुम्ही रेग्युलरली 21 दिवस ऍक्टिव्हेट करायचे स्वतःच्या हातावर, पामचक्रावर. तुम्ही आता केलेत का एवढ्या दिवस? तुम्ही अभ्यास करा, तुम्ही रोज करता का? तर हे तुम्हाला ऍक्टिव्हेट करायचे. आणि पिरॅमिडचा उपयोग तुम्हाला कशासाठी करायचा आहे, तर हा पिरॅमिड तुम्हाला, तुम्ही मेडिटेशन स्टेजमध्ये बसून तो डोक्यावर आपल्या पिरॅमिड इमॅजिन करायचा आणि तो तुमच्या आयुष्यातल्या सर्व अडचणी स्पिन होत आहे तो पिरॅमिड, आणि तो सगळ्या अडचणी बाजूला करत, हे इमॅजिन करायचंय. पहिल्यांदा हे इमॅजिन करायचं पिरॅमिडला आपल्या सहस्त्रार चक्रावर धारण करून, आणि मग ह्या सिम्बॉल्सचं ऍक्टिव्हेशन करायचं. तुम्हाला मिडा स्टारचे स्ट्रोक लक्षात ठेवून तो सुद्धा ऍक्टिव्हेशन करणं महत्वाचं आहे. मग तुम्ही त्या अशा गन सारखे दोन दोन असे फिंगर्स करून तुम्ही करू शकता. तुम्ही अशा काढू शकता, हे असं 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 करून काय असेल तर युरो असा काढू शकता, किंवा तुम्ही 5 बोट वापरू शकता. नसेल तर तुमच्याकडे पेन्सिल असेल तर पेन्सिलनं तुम्ही हे सिम्बॉल्स ऍक्टिव्हेट करू शकता. ओके. तर हे आहे आपण जे आत्तापर्यंत बघितलं ते, आणि आपल्या आयुष्यामध्ये ज्या अडचणी असतात ते. उद्या आपण पाहणार आहोत, आपण जे सिम्बॉल शिकणार आहोत, नवीन सिम्बॉल 3 आहेत नवीन सिम्बॉल. आणि मग मी जे माझ्याकडून जेवढे समृद्धीसाठी तुम्हाला जास्तीत जास्त सिम्बॉल्स देतील तेवढे मी देईल. पण उद्या आपण ते सिम्बॉल्स पाहणार आहोत. ओके. तर आजच्या सेशनचं काय कळलं नाही असं जर का असेल तर प्लीज मला सांगा.